बातमी आहे बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटर संदर्भातली। बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला। त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदे याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती। नुकताच याबद्दल हायकोर्टात सुनावणी पार पडलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत। अक्षयच्या पालकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती आणि त्याची सुनावणी पार पडलेली आहे। यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत। बदलापूरमध्ये अक्षय शिंदेला दफन करण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला होता। त्यानंतर अंबरनाथमध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध दर्शवला होता आणि यामुळे अक्षय शिंदेच्या पालकांची चांगलीच वणवण झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी अक्षय शिंदेच्या आई वडिलांना फिरावं लागलेलं आहे अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी।